मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार असं साटम म्हणाले. महापौर पदाबाबत फडणवीस आणि शिंदे निर्णय घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोणाचा होणार? 4 नावांची चर्चा जोरदार सुरू आहे. नमस्कार मित्रांनो, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजलेली आहे. 4 नावं समोर आली आहेत. 4 दिग्गज चेहरे चर्चेत आहेत. पण खरा प्रश्न एकच आहे, शेवटी मुंबईचा महापौर कोणाचा होणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही 4 नावं कोणती आहेत, त्यांची ताकद काय आहे, राजकीय गणित कसं आहे आणि शेवटी कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी एक महत्त्वाचे विश्लेषण मी सांगणार आहे. मुंबई महानगरपालिका थोडक्यात पाहूया. आता मुंबई महानगरपालिका म्हणजे केवळ एक पालिका नाही आहे, तर देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली महानगरपालिका आहे. हजारो कोटींचं बजेट असणारी ही महानगरपालिका, निर्णयांचा थेट परिणाम 1.5 कोटी लोकांवरती होणार. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, वाहतूक सगळं याच ठिकाणाहून ठरतं. म्हणूनच महापौर पद हे केवळ मनाचं नाही, तर सत्तेचं केंद्र मानलं जातंय. आता सध्याची राजकीय वातावरण काय सांगतायत? पक्षीय समीकरणं बदललेली आहेत. जुने मित्र वेगळे झालेले आहेत. नवीन आघाड्या तयार झाल्यात. प्रत्येक पक्षाला एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे मुंबईवर वर्चस्व. आणि याच पार्श्वभूमीवर महापौर पदासाठी 4 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. ती 4 नावं कोणती आहेत ही आपण शेवटी पाहणार आहोत. तर त्यांचा संदर्भ कसा असणार आहे, ती कोण असतील ही ओळखण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पहिलं नाव असं समोर आलेलं आहे की तो व्यक्ती अनुभवी, जुना चेहरा, संघटनात्मक ताकद असलेला नेता आहे. पक्षात मजबूत पकड आहे. मुंबईतली वॉर्डावरती प्रभाव आहे. कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा. पण अडचण काय माहित आहे का? विरोधकांचा तीव्र या व्यक्तीला विरोध आहे. काही अंतर्गत नाराजी सुद्धा वर्तवली जाते. हा उमेदवार रेसमध्ये खूप पुढे मानला जातोय. आता दुसरं नाव मित्रांनो काय येत आहे, तर दुसरं नाव म्हणजे तरुण आहे, आक्रमक आणि मीडिया फ्रेंडली चेहरा आहे. नवीन पिढीचा प्रतिनिधित्व करण्याचं ताकद आहे. सोशल मीडियावर मोठा प्रभाव आहे. पक्षाला फ्रेश इमेज देणारा चेहरा. मात्र प्रश्न असा आहे, अनुभव कमी आहे आणि वरिष्ठ नेत्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल की नाही याची शक्यता सांगता येणार नाही. हा उमेदवार आला तर राजकारणाची दिशा बदलू शकते, अशी देखील चर्चा सुरू आहे. आता तिसरं नाव समोर येत आहे मित्रांनो. या ठिकाणी समन्वय साधणारा, शांत पण धक्कादायक पर्याय. या ठिकाणी विरोधकांशी संवाद साधण्याची क्षमता, प्रशासकीय अनुभव, वादात न अडकणारा नेता. हा उमेदवार सेफ ऑप्शन मानला जातोय आणि तडजोड न करता राजकारण यासाठी हे नाव पुढे करत आहे. तर हा चेहरा अचानकपणे पुढे येऊ शकतो असं वर्तवलं जात आहे. आता नाव क्रमांक 4 मित्रांनो, चौथं नाव काय आहे? सगळ्यांसाठी आश्चर्य ठरणारा, डार्क हॉर्स म्हणजेच अचानक चर्चेत आलेला, पक्ष नेतृत्वाचा विश्वासू, पडद्यामागचा राजकारण समजणारा हा उमेदवार, जो कमी बोलतो पण निर्णयाच्या क्षणी गेम बदलून टाकू शकतो, असा हा चौथा उमेदवार आहे मित्रांनो. आता प्रश्न येतो, महापौर कोण ठरवतो? नगरसेवकांची संख्या किती आहे? तसं बघायला गेलं तर महायुतीची नगरसेवकांची संख्या जास्त आहे, पण त्यांना सुद्धा महायुतीला त्या ठिकाणी गटबाजी देखील करणे गरजेचं आहे. आघाड्यांचं गणित, पक्ष नेतृत्वाचा आदेश, इथे ही भावना चालणार आहे. इथे फक्त आकडे नाही आहे, तर सत्ता बोलते. ज्या पक्षाकडे बहुमत किंवा निर्णयात्मक संख्याबळ आहे त्या पक्षाचा महापौर होणार आहे. तर पहिल्या क्रमांकाचं नाव, तिसऱ्या क्रमांकाचं नाव आणि चौथ्या क्रमांकाचं नाव हे चर्चेत आलेलं आहे. तर नावं अद्याप स्पष्ट झालेले नाही आहेत. सोशल मीडियावरती नावं सांगण्यात आलेली नाही आहेत. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलेले आहे की आम्ही 4 नावं ही निवडलेली आहेत. त्यांची या पद्धतीची वर्चस्व, त्याचबरोबर त्यांची पकड या पद्धतीची राजकारणामध्ये आहे. आणि या 4 नावांपैकी एक हा मुंबईचा महापौर असणार आहे. तर मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार हे अजून अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. हा निर्णय मुंबईच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. तुमच्या मते महापौर कोण व्हावा? या 4 पैकी ज्यांचा अंदाज वर्तवलेला आहे हे कोण असतील 4 लोक, आणि महापौर नक्की कोणाचा होणार आणि कशा प्रकारे होणार?
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.